स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. तुमच्या देखील आयुष्यात जर या गोष्टी घडत असतील ना, तर स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची कृपा आहे हे नक्की समजून घ्या. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपण प्रत्येकजण देवदयेची वाट बघतो, परंतु ईश्वराची कृपा आपल्यावर आहे याची जाणीव आपल्याला नसते आणि ती व्हावी म्हणूनच बघा हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका. तर महाराजांच्या एका कृपा कटाक्षासाठी भक्त जीवनभर तळमळत असतो, पण शेवटी कृपा म्हणजे तरी वेगळं काय हो. तर बघा, कृपा म्हणजे तरी काय, तर सकाळी डोळे उघडले म्हणजे अजून श्वास चालू आहे, ही त्यांची कृपा नाही तर अजून काय आहे. बघा, आपण नित्य पूजा करत असतो, अगदी दररोज पूजा करावीशी वाटणे. त्याचबरोबर प्रपंचातील कर्तव्याची पूर्तता करण्यासाठी दिवसभर चाललेली आपली धडपड असते. राजमार्गानं मिळवलेलं धन असतं, दिवसभर त्यांचंच नाम मुखात असणं आणि त्यामुळे मिळालेली शांत झोप, ही कृपा नाही तर दुसरं अजून काय आहे. बघा, अखंड आपल्यासोबत महाराज आहेत, स्वामी महाराज आहेत, दत्त महाराज आहेत, ही मनातील भावना आणि विश्वास म्हणजेच त्यांची कृपा आहे. तर बघा, अध्यात्माची ओढ लागणं, त्यांच्या दर्शनाला जावंसं वाटणं आणि त्यांच्या चरणावर बघा उभा जन्म आणि संसार समर्पित करावासा वाटणं, ही इच्छा म्हणजेच त्यांची कृपा. अध्यात्म आपल्याला एक वेगळी दृष्टी देतं आणि आपली आणि इतरांचीही नव्यानं ओळख करून देतं, हीच त्यांची कृपा आहे. सगळे तेच असते बघा. आपण स्वतः, आपले नातेवाईक, समाज, निसर्ग, प्रपंच सर्व तेच असतं, फक्त बदलतं ती दृष्टी आणि त्यामुळे आपला दृष्टिकोन हा बदलत असतो. जगाकडे पाहण्याची दृष्टी जसजशी नामस्मरण वाढत जातं ना, तसतशी बदलत जाते. स्वतःला आणि इतरांनाही माफ करण्याची, सोडून देण्याची वृत्ती मनामध्ये रुजली जाते. माणसं तीच असतात, पण त्यांची दृष्टी बदलल्यामुळे बघा त्यांच्यातील ज्या उणिवा आहेत त्या उणिवा दिसण्यापेक्षा आता त्यांच्यातील चांगल्या गोष्टीही दिसू लागतात आणि हाच बदल नाम घडवून आणतं. बघा, अगदी लाखो किलोमीटर दूर असलेला चंद्र आपल्या सागराला जशी भरती आणि ओहोटी आणण्याची ताकद ठेवतो ना, अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात कधीही अपेक्षित नसलेला बदल हा नामामुळे होत असतो. आणि म्हणूनच नाम हे सर्वश्रेष्ठ आहे. नाम हे अमृतासारखंच आहे, जे आपल्याला आपल्याच जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देत असतं. मनुष्य जन्म आहे आणि म्हणूनच मनाला काहीतरी सारखं हवं असतं. त्यामुळे कुठलंही कर्म केलं की लगेच मनात येतं की आता हे होईल की ते होईल, कारण मुळात काहीतरी हवं म्हणूनच आपण कर्म करत राहतो. पैसा मिळेल, प्रपंच चालेल म्हणून पोटापाण्याच्या व्यवसायासाठी आपण दिवसभर कष्ट करत असतो, मेहनत करतो. अभ्यास चांगला केला की उत्तम गुण मिळतील अशी आपली अपेक्षा असते. महिलांना वाटतं की आपलं स्वयंपाक चांगला झाला असं बघा सासूने किंवा पतीनं म्हणावं. कुठल्याही कर्मात अपेक्षा ही असतेच असते. आपण आपलं बघा प्रापंचिक आहोत, आपण संसारिक माणसं आहोत. प्रत्येकजण, तुम्ही, मी इतकं नामस्मरण केलं की ही इच्छा पूर्ण होईल, इतकी पारायणं किंवा एवढ्या प्रदक्षिणा केल्या की आपल्यावर महाराजांची कृपा होईल, अशा फळाची अपेक्षा असते. किंवा बघा ते मिळावं म्हणून हे सर्व आपण जे काही खटाटोप केले जातात, हे स्तोत्र म्हणा, यामागं कारण असतं. ते म्हणजे अपेक्षा आणि इच्छा. यात वाईट किंवा चुकीचं काहीच नाही, कारण ज्याने जन्माला घातला आहे ना, त्याच्याकडं का नाही मागणार तर आपण कोणाकडे मागणार. आपण स्वामींचं बाळ आहोत, आपण स्वामींची सर्वजण लेकरं आहोत. लहान मूल ज्याप्रमाणे आईकडे हट्ट करतं ना, अगदी तसंच हे आहे. परमार्थातील गणित ही फार वेगळी आहेत. बघा, परमार्थातील सेवेचं फळ कधी व कसं मिळेल हे आपल्याला बघा समजण्याच्या पलीकडचं आहे. एखाद्या बघा व्यक्तीला अमुक एखादशी सुरू झालेली आहे की नोकरी मिळेल
असं ज्योतिषी सांगतात. आणि अशी दशा सुरू झाली की लगेच फोन येतो, अजून नोकरी मिळाली नाही. असं सर्व महाराजांच्या धर्मसंकटात टाकू नका. महाराजांची सेवा ही जेव्हा त्यांच्याकडून काहीतरी मिळवण्यासाठी असते ना, तेव्हा ती भक्ती, तेव्हा ते व्यावहारिक होत असतं. म्हणून आपल्याला अगदी म्हणजे स्वार्थ न ठेवता सेवा केली पाहिजे. निस्वार्थीपणे सेवा करायची आहे, तीही अखेरच्या अगदी श्वासापर्यंत. त्यांना ठरवू देत आपल्याला बघा कधी, काय आणि किती द्यायचं. कारण की ते बघा आपल्याला काय झेपणार आहे, काय पेलवणार आहे हे त्यांना आपल्यापेक्षाही जास्त माहिती आहे. परमार्थ हा वरवर दिसतो तसा तो सोपा किंवा खचितच नाही, तर हे सेवेत आल्याशिवाय समजत नाही. तो समजण्यासाठी त्यात स्वतःला झोकून द्यावं लागतं. कितीही काहीही वाईट असलं तरी कुठेतरी काहीतरी चांगलं असतंच, आणि त्यावर आपण एक उमेद ठेवून जगत असतो. मुठभर चांगल्या माणसांमुळेच हे जग चाललेलं आहे. परमेश्वर कुणी पाहिलाय बघा, मोक्ष कुणी पाहिलाय, पण देव आहे आणि एक दिवस तो माझा असणार आहे. हा एकच विश्वासावर आपण स्वतःला जगवत असतो. एक आठवडाभर एक प्रयोग करून बघा. थोडक्यात काय तर आवश्यक तितकंच बोला. बघा काय फळ मिळतं तो. कारण सतत बडबड करण्याची आपली सवय असते. तोंड दिलं आहे तर बोलत सुटायचं, पण कधीतरी मौन पाळून बघा, कितीतरी वेगळा दृष्टिकोन मिळेल. अंतर्मुख व्हाल आणि अनेक प्रश्न ते आहेत तर ते सुटतील. प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे. बघा तुम्ही प्रयोग हा उपाय करून बघा. परमेश्वरी शक्ती आहे ना, ही चराचरात असली तरीही आपण मंदिरात गेल्यावर आपल्याला बरं वाटतं, मनाला शांतता लाभते. स्थान महात्म्य पौराणिक बघा पोथ्या आहेत, पुराणातून देखील सांगितलेलं आहे की आज कलियुगात प्रश्न अधिक दाहक असल्यामुळे देवालय जसं की शेगाव आहे, अक्कलकोट, गिरनार, चारधाम इथं माणसांचे लोंढेच्या लोंढे जात असतात. पण तिथून आल्यावर आपल्यात बघा तसूभरही काही बदल होत नसेल, आपला पराकोटीचा अहंकार जर कमी होत नसेल, तर तिथं नुसतंच शरीरानं जाऊन आलो असंच समजावं. तिथली ऊर्जा आपल्यात आमूलाग्र बदल घडवू शकली नाही, कारण ती आपल्यासाठी फक्त एक ट्रीप होती. तिथल्या देवतेशी, शक्तीशी आपण एकरूप झालो तर खऱ्या अर्थानं यात्रा ही आपली सफळ संपूर्ण झाली. नाहीतर हा नुसता शरीराने केलेला एक प्रवास होता. जेव्हा हा प्रवास मनाने होईल ना, त्यावेळी आपल्या अणुरेणूत बदल होईल. ही विचार करण्याची गोष्ट आहे. बघा एकाच घरात भिन्न स्वभावाच्या माणसांसोबत एकोप्यानं राहणं हेच खरं अध्यात्म आहे. कुणाला कमी न लेखणं आणि कुणाची बघा उणीधुनी न काढता परमेश्वरा सेवेत आयुष्य व्यतीत करणं हीच खरी सेवा आहे. सेवा शेवटी वेगळी काही नाही, तर बघा रोजचं जीवन आणि त्यातील आपली वागणूक हीच खरी सेवा आहे. मनात नसलं तरी करावा लागतो तो संसार, आणि मनात असेल तेच करावंसं वाटणं म्हणजे परमार्थ. आपला बाप आपलं मन जाणतो, त्याला नेमकं माहीत असतं की आपण सेवा का करत आहोत. वरवर तुम्ही कितीही कसलीही कवच कुंडल घाला, कितीही धूप अगरबत्त्या लावा, पण तुमच्या मनातील भाव त्याच्यापासून लपवता येत नाही. ते आपल्याला शक्यच नाही. मनात कितीही काहीही असलं तरी बघा आपलं न बोलणं आणि माणसं जोडणं ही एक कला आहे, आणि नेमकी ती शिकणं हाच अध्यात्मातील मुख्य एक धडा आहे. असा अनेक धडे गिरवावे लागतात, तेव्हा कुठं जाऊन आयुष्याच्या शेवटच्या अंकात आपल्याला गुरुकृपेचा अंश लाभतो. एक चांगला शिष्य किंवा एक भक्त होण्यासाठी उभा जन्म अपुरा आहे. त्यामुळे कुठल्याही कर्माची अपेक्षा ठेवली नाही, आणि तर अपेक्षेपेक्षाही पदरात अगणित गोष्टी मिळतील. समाधान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यांना सगळं कसं मिळेल. बघा आपल्या पूर्वसुकृताप्रमाणे जे मिळायचं ते मिळणार आहे, पण त्यासाठी उलासा आपला जीव आयुष्यभर किती धडपडत असतो. म्हणूनच सगळं सोडून नामाची गोडी लागली तर मागणंच उरत नाही. याचा अनुभव घेऊन बघा. चांगल्या कर्माचं सर्वात मोठं फळ म्हणजे जीवनात गुरूंचं पदार्पण. सद्गुरू जीवनाला आकार देतात, कुठून आपल्याला बाहेर काढतात, त्यांचं मार्गस्थ करतात.
कुणी आपल्याबद्दल वाईट वागत असेल, आपल्या मागे बघा कुणी आपला काही द्वेष करत असेल, त्या भावनेतून लोकात काही बाई जर बोलत असतील तर त्यावरही राग धरू नका. हे अगदी सोपं आहे बघा. आणि ती गोष्ट महाराजांवर सोडून द्या, ते बघतील काय करायचं ते. नामाचं फळ म्हणजे दृष्टीतील बदल आहे. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आपलाच दृष्टिकोन जेव्हा बदलतो तेव्हा आपण धारण केलेली अहंकाराची ही कवचकुंडलं गळून पडतात आणि हे जग, ही सृष्टी, ही माणसं सर्व काही चांगलं वाटू लागतं. उणिवात बघा दिसण्याऐवजी चांगलं काय आहे ते दिसू लागतं आणि जीवन हे सुखकर होत असतं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी